सर्वांना रामकृष्ण हरी, जय श्रीराम। आपण मराठवाड्यामध्ये अशा पावन पवित्र ठिकाणी आलेले आहात। डोंगर तुखाई म्हणून हा डोंगर आहे। सरस्वतीच्या तटावरती ही परमेश्वरी माता पार्वती वास्तव्य करत आहे। प्रभू रामचंद्राच्या वनवासाच्या काळामध्ये 14 वर्षाचा वनवास जेव्हा रामाने केला, त्यावेळेस भगवान विश्वनाथ आणि माता पार्वती भ्रमण करत असताना भगवान विश्वनाथ रामाचं वर्णन करत होते। राम मर्यादा पुरुषोत्तम कसा आहे, तर माता पार्वतीने सांगितलं की राम जर मर्यादा पुरुषोत्तम आहे, राम अंतर्यामी आहे, राम सर्व विश्वाचा आत्मा आहे, तर मग सीतामैया कुठे गेलेली आहे? सीतामैयाबद्दल या प्रभूंना ज्ञान का नाही आहे? म्हणून आईसाहेबांनी माता पार्वतीने भगवान श्रीरामाची परीक्षा घेण्यासाठी माता सीतेचं रूप धारण केलं आणि प्रभूच्या माग माग ती परमेश्वरी आली। आणि प्रभू रामाचं लक्ष गेल्याच्या नंतर रामाने पहिला प्रश्न माता पार्वतीला केला, तू का आली? माता पार्वती, तुम्ही का कष्ट केलं, इथपर्यंत का आला? असा प्रश्न केल्याबरोबर माता पार्वतीनं सीतेचं जे रूप धारण केलेलं होतं, मग माता पार्वतीनं पार्वतीचं रूप धारण केलं, रामाला क्षमा मागितली आणि भगवान विश्वनाथालाही क्षमा मागितली। पण राम माझा बाप आहे, राम माझा पिता आहे, राम माझं इष्ट दैवत आहे, आता तू सीतामैयाचं रूप धारण केलंस आणि म्हणून मी तुझा काही स्वीकार करणार नाही आहे। भगवान विश्वनाथानं भोलेनाथानं माता पार्वतीचा त्याग केला आणि माता पार्वतीला परत साधना करावी लागली। हिमालयाच्या पोटी जन्म घ्यावा लागला, अपर्णा म्हणून तपश्चर्या केली, हिमकन्या म्हणून, आणि परत भगवान शिवाशी आईसाहेबाचा विवाह झाला। खरंच खूप आनंद होतो ह्या पवित्र ठिकाणी येऊन। या इतिहासाला खरोखर खूप आध्यात्मिक कथा आहेत, आध्यात्मिक स्वरूप आहे। आपण 12 ज्योतिर्लिंगामध्ये जे 5व्या क्रमांकाचं जे ज्योतिर्लिंग आहे परळी वैजनाथ, हा वैद्यनाथ भगवान 12 ज्योतिर्लिंगामध्ये विशेष आहे। हा विशेष का आहे की ज्यावेळेस सागर मंथन झालं आणि सागर मंथनामधून जे विष आणि अमृत हे दोन्ही निघालं, अमृत हे भगवान विष्णूने मोहिनीचं रूप धारण करून दैत्यांना मदिरा वाटत आणि देवांना अमृत वाटत, ज्या वेळेस राक्षसांच्या लक्षात आलं की राहूच्या लक्षात आलं की भगवान विष्णू देवांना अमृत वाढताय आणि दैत्यांना मदिरा देताय, आणि त्यावेळेस भगवान परमात्माच्या विष्णूच्या पाठीमागे सर्व दैत्य लागले आणि दैत्य लागत असताना धावत पळत 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 या पवित्र भूमीला वैजयंती नगर म्हणत तेव्हा, आणि ज्यावेळेस भगवान प्रभू विश्वनाथ आणि भगवान विष्णू दोघांची भेट झाली आणि देवाने काय केलं, भगवान विष्णूने माझ्या मागे दैत्य लागलेले आहेत आणि म्हणून तो कलश भगवान विश्वनाथाकडे दिला। आणि विशेष सांगावंसं वाटतं खूप अभिमानानं स्वाभिमानानं, आणि या वैद्यनाथाचा एक परम भक्त आणि परळीकर मराठवाड्यातला म्हणून सांगावंसं वाटतं की वैद्यनाथ हे अमृतमय असं ज्योतिर्लिंग आहे। जेव्हा दैत्य तिथे गेले त्यावेळेस ज्वाला निघायच्या आणि ज्यावेळेस तिथे देव गेले तिथे अमृताचा स्रोत वाहायचा, आणि तेव्हापासून या देवाचं नाव वैद्यनाथ असं ठेवण्यात आलं। आणि हा वैद्यनाथ म्हणजे आरोग्याची देवता, आणि आरोग्याची देवता हा आजूबाजूचा परिसर, आता आपण जर त्रेतायुगातला किंवा सतयुगातला विचार केला तर आपल्याला आजूबाजूला एवढा पाहिजे तसा डोंगर आणि वनस्पत्याने गजबजलेला दिसत नसेल, पण माता सरस्वती इथं साक्षात येत आहे आणि भगवान रामाची परीक्षा घेणारी माता पार्वती तुकाई म्हणून आपल्याला सर्वांना साक्षात येत आहे। इथं वनराई वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी आहेत आणि ही आरोग्याची देवताही म्हटलं जातं। भगवान विश्वनाथाच्या पिंडीखाली साक्षात अमृताचा कलश आहे आणि म्हणून याला वैद्यनाथ म्हणलं गेलं। आणि इथे अनंत वेगवेगळ्या कथा आहेत। असंही म्हणतात की रावणाने इथे तपश्चर्या केली, 9 मस्तक देवाला वैद्यनाथाला अर्पण केले आणि 10वं मस्तक अर्पण करत असताना वैद्यनाथ प्रसन्न झाले आणि त्यावेळेस रावणाने सांगितलं की मला तुम्हाला
जायचंय, माझा आत्मलिंग जाऊ शकशील पण उचलण्याच्या तर कुठं ठेवू नको, अशा बऱ्याचशा कथा आहेत. कारण आज सर्व श्रीराम शक्तिपीठाच्या सर्व साधकांनी आणि साधू महंतांनी ठरवलं की गुरुदेवा आपण 12 ज्योतिर्लिंगामध्ये प्रणि वैजनाथ हे ज्योतिर्लिंग आहे आपल्या महाराष्ट्राचं मराठवाड्यामध्ये, आपण जायला पाहिजे. म्हणून आपण आम्ही वैद्यनाथाच्या आणि माता तुकाईच्या दर्शनाला आलेले आहात. इथे गुरुदत्त भक्त येतात. इथे 15व्या अध्यायामध्ये वर्णन आहे गुरुदत्तांचा दुसरा अवतार म्हणजे नरसिंह सरस्वती. इथे गुफा पण आहे, तिथे त्यांनी साधना केलेली आहे आणि इथे बराच मोठा इतिहास आहे. मी सर्व महाराष्ट्र आणि भारतीयांना मी सांगेल की हे पवित्र स्थान आहे. आपण सगळ्यांनी एकदा तरी या स्थानाला भेट द्यावी आणि माता तुकाईचं दर्शन करावं आणि खरोखर रामनामाचं चिंतन करावं, भोलेनाथाचं दर्शन करावं, प्रणि वैजनाथाचं. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्री